म्हणजे जेव्हा तुम्ही साधनेला बसता तर त्यावेळी महाराज उत्तर देतात, तर ते महाराज कशा प्रकारे उत्तर देतात? बोलतात म्हणजे दत्तगुरू, मी तुम्हाला सिंपल सांगेल की तो हा. कुठला आवाजातली बोलत नाहीत. बरोबर. तो एक अंधारात असलेला एक असा एक प्रकाश आहे की त्या प्रकाशामधला तो एक थॉट जो क्रिएट होतो ना, तो खरा असतो आणि तो दत्तगुरूंचा आवाज असतो, असं मी तुम्हाला सांगेल. आणि हे शून्य अवस्था प्राप्त होण्यासाठीच तुमची साधना तितकी सिद्ध व्हावी लागेल. तुमची प्रत्येक पकड त्या पृथ्वी तत्वावरती असेल किंवा जलतत्व असेल, अग्नितत्व असेल, वायुतत्व असेल आणि आकाश तत्व, या तत्वाला बॅलन्स करून मी निसर्गाशी एकरूप होणं आणि निसर्गाचे जे 5 तत्व आहेत ते 5 तत्व आणि या देहातले जे 5 तत्व आहेत याचं जेव्हा एकरूप होतं ना, तेव्हा तो व्यक्ती एकरूप होतो. आणि तो जेव्हा एकरूप होतो तेव्हाच तो समाधीला प्राप्त होऊ शकतो, तेव्हा तो समाधीच्या अवस्थेत जाऊ शकतो. आणि ते समाधी अवस्थेत जेव्हा प्राप्त होईल तिथून आलेले जे संकेत असतील आणि मग जे भक्तगण जे असतील किंवा जे कुठले ज्या लोकांना काही असतात, काही प्रॉब्लेम्स असतात किंवा काय असतात, तिथे सागर त्या दत्तगुरूंकडून जर समजा ते संकेत जर मिळालेत, ठीक आहे, तरच मी त्यांना सांगू शकतो, अदरवाईज सांगू शकत नाही.